काल एक चांगली कारवाई झालेली आहे 1 तारीखला, ज्याच्यात जरीपटका पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक मोठी कारवाई झालेली आहे. कारण ही कमर्शियल जे MDची खेप आपण जप्त केलेली आहे, त्याच्यात जवळपास 7 kg आणि 500 ग्रामचे सुमारास MD जप्त झालेली आहे. आणि त्याच्यात आमचे जरीपटका पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि आपले DCP झोन 6 आणि ॲडिशनल CP हे सगळ्यांनी मिळून एक चांगला सापळा रचला होता आणि वाच ठेवली होती त्यांनी. कारण त्यांना माहिती मिळाली होती की असं एक माणूस आहे जो त्यांनी भाडेवर एक रूम घेतला होता आणि त्याच्यातून एक असं हे चालवतो आहे. तर ते वाच ठेवल्यानंतर काल ज्यावेळेस कारवाई झाली त्याच्या जवळपास 2,37,00,000 याच्यापेक्षा जास्त ची किंमतची आपल्याला MD आणि मुद्देमाल जप्त आपण केलेला आहे. त्याच्यात एक आरोपी आणि पुढचे एक आरोपी अरेस्ट झालेला आहे आणि बाकीचे जे त्याचे साथीदार आहे लिंकेजमध्ये, फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेजमध्ये. आणि जे बॅकवर्ड लिंकेज आहेत आपल्याकडे त्याच्यात 2 एरियाज आपल्याला दिसतं आहे. तर ते आमची कारवाई चालू म्हणून आम्ही सांगत नाही तुम्हाला, परंतु दिस इज अन इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू. आपण ऑपरेशन थंडरमध्ये ज्याप्रमाणे कारवाई करतो आहे आणि हे कुठून आली आणि कोण याचे सप्लायर आहेत त्याच्याही जवळपास आम्हाला माहिती मिळालेली. आमची टीम त्या डायरेक्शनमध्ये गेलेली आहे आणि लवकरात लवकर आपण त्यांनाही अरेस्ट करू. कारण हे किती वेळेस याच्या अगोदर त्यांनी ही कारवाई केलेली आहे तेही आपण पाहतो आहे आणि किती क्वांटिटीज तो आणत होता आणि त्याची जी मोडस ऑपरेंडी आहे, म्हणजे त्याला गाईड करणारा की तू तिकडे जा आणि तू तिथे असा माणूस तुम्हाला मिळेल, त्याच्यातून तुम्ही एक घ्या आणि पुढे मग तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये जा, त्या पेट्रोल पंप किंवा तिथे थांबा, तिथे दुसरा माणूस मिळेल. आणि तर असं त्यांच्या एक चक्री होती आणि त्याचा तो वापर तसे ते करत होते. हे जे आहे त्याची बाकीची जे आता हे कोणाकोणाला सप्लाय करत होता, म्हणजे हे ते सप्लायर आहे त्याला बाहेरून मिळत होती आणि तो फर्दर सप्लाय हे करत होता. हा एक विषय होता जे आपण मोठी काळ त्याच्याबद्दल मी DCP जे आहे जे सुपरवाईज ज्याला करत होते त्यांनाही सांगणार आहे की कसे हे सगळा झालेला आहे. तो एक झाला. त्याशिवाय आपण जे सिगरेट्स आहे त्याच्यावरही एक मोठी कारवाई आपण केलेली आहे. त्याच्या जवळपास 16 लाखापेक्षा जास्तची सिगरेट्स तसेच ते कॅश वगैरे जप्त केलं आहे. आणि ही कारवाई आपण इकडे कसे पोचतात त्या आधारावर आमची एक इन्क्वायरी सुरू झाली होती आणि त्याचे जो मेन सूत्रधार होता तो पुणेचा होता. पुणे सिटीमध्ये आम्ही CP पुणेशी बोललो आणि त्यांनी आपली सपोर्ट आम्हाला दिली आणि तो एक जवळपास 16 लाखाच्या आपण मुद्देमाल जप्त इथे केलं, ज्याच्या जवळपास 6.5 लाखाच्या कॅश पण आहे. तर ही एक दुसरी आहे. आणि ते इथे कसे तो पाठवत होता तेही आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि याचे जे ट्रान्सपोर्टर्स होते त्याचीही माहिती आम्ही एक काढतो आहे. आणि हे कोणाकोणाला इथे सप्लाय करत होतं आणि सप्लाय चेनमध्ये जे वापरणार आहे, बिकॉज दिस इज इलिगल, आणि ते त्यांच्यापर्यंत आपण आत्ता पोचतो आहे. हे 2 मुद्द्यांवर आम्हाला बोलायचं होतं. कारण गव्हर्मेंट ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र सरकार हे ड्रग्सचे विरोध त्यांची मोठी कारवाई चालू आहे आणि आपल्याला म्हणजे ड्रग फ्री कसे करता येईल नागपूर शहराला आणि इथे जिथून हे पोचतात ते सगळ्यांवर कारवाई करायची. आणि हे जे केसेस आपण पाहिलं असेल 2 पेट NDPSचे केसेस आपण तसेच आपण मकोकाचे केसेसही त्याच्यात करत आहोत, जेणेकरून हे लोक जे आतमध्ये राहतील. अजून काही एक आमची पॅरलली दुसरीही काही इन्क्वायरीज चालू आहे, ते आपण इन्फॉर्मेशन डेव्हलप करतो आहे, तेही पुन्हा आपल्याला सांगू. मला वाटतं 6 महिने झाले तिथे घेतलेलं आहे. तर हे जे आहे जवळपास 8-10 महिने तिथे झालेलं आहे. तर आम्हाला जसेही माहिती मिळेल त्याच्यानंतर आमची जवळपास 1.5 महिन्यापासून याच्यावर वॉच होती. आणि कारण हे केव्हा इतकी मोठी संख्यामध्ये क्वांटिटीमध्ये इथे येईल
तर तो तसा याच्याबद्दल आम्ही सांगू शकतो सध्या. त्यांचे जे घरमालक आहे पुरी म्हणून, तर त्यांच्यावरही काही कारवाया होणार आहेत का अशा वक्या झाल्यावर? अगदी बरोबर आहे. त्याचे जे आहे जसं आम्ही अगोदरही करतो, जसं आपण पाहिलं असेल ते पीटा ॲक्टमध्ये जे आम्हाला पॉवर्स आहेत त्याच्यात आम्ही जवळपास ते 1 किंवा 2 वर्ष आपण त्यांना सील केलेलं आहे, क्लोजर केलेलं आहे. त्याच धर्तीवर याचे जसं आम्ही मकोकाच्या मेन्शन केला त्या आधारावर आपण याच्यावरही कारवाई करणार आहे, कारण विदाऊट व्हेरिफिकेशन ही जे लोकांना असं देत आहे ते चुकीची गोष्ट आहे. सर, त्याच फ्लोअरवरती 5व्या फ्लोअरवरती विविध प्रकारचे अनैतिक धंदेही सुरू आहे असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. तर अशा वेळेस त्या बिल्डिंगवरती किती प्रमाणात आपली निगराणी राहणार किंवा वॉचिंग कुठल्या प्रकारे राहणार आहे? मी वॉच आमची राहतो, कारण काय आहे की मोठा आपला प्रसार झालेला आपल्या याच्यात नागपूर शहराच्या, तर याचे जिथून आपल्याला माहिती मिळतात ते तिथे आपण रेड्स करतो. आपण सांगतो ते आत्तापर्यंत जे आहे ना, आपण NDPSमध्ये जवळपास 1037 केस रजिस्टर केलेले आहे. हे जे सगळे केसेस आहे आणि त्याचे जवळपास 20 कोटीचे पुढे आपण नार्कोटिक्स मटेरियल जप्त केलेलं आहे. आणि कन्सिस्टंटली आपण करतो हे याच्यामुळेच करतो आहे की आम्हाला जसं माहिती मिळतात आपण तिथे जाऊन कारवाई करतो. आणि इथे पण जे आहे अगोदर जर मिळाली असते तर आपण अजूनही त्याला त्याच्यावर कारवाई केली असती. पण त्याची काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स पण होते, काही गर्लफ्रेंड्स होत्या. कालचं जे आहे आपण सगळेजण म्हणताय ती बेसिकली गर्लफ्रेंड होती आणि ती तिथे राहत होती. आता तिचा सहभाग आणि याविषयी प्रथमदर्शनी तर काही निष्पन्न झालेलं नाही आहे, पण अजून पुढच्या तपासात जेव्हा निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करता येईल. सर, याच्यामध्ये जे स्थानिक नागरिक आहेत तिथले त्यांचंही असं म्हणणं आहे की इथे मोठ्या प्रमाणात लेडीज त्या घरात येतात आणि पार्सल आणणे नेणे ह्या लेडीज करतात. तर कशा प्रकारे तो तपास जाणार आहे लेडीजच्या मार्फत? याच्या